नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजची सविस्तर बातमी. मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसह मुलींच्या छेडखानी प्रकरणात राजकीय क्षेत्रातून कठोर कारवाईची मागणी होत असून खुद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी यात विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याचे म्हणत कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले. या प्रकरणात 7 जणांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक माजी नगरसेवक आहे. या संदर्भातील प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील कोथळी गावात मुक्ताबाई यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या कन्या तिच्या मैत्रिणींना छेडछाडीचा गंभीर प्रकार घडला असून यातील पहिली घटना 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या स्टॉल जवळ घडली. या ठिकाणी आरोपी अनिकेत भोई यांनी या मुलीकडे पाहून अश्लील हातवारे केल्याचे मुलीचे म्हणणे आहे. कोथळी गावात मुक्ताबाई यात्रेदरम्यान 28 फेब्रुवारी रोजी रात्री 8:45 वाजता या मुली यात्रेत फिरत असताना आकाश पाळण्याजवळ अनिकेत भोई याच्यासह पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई आणि सचिन पालवे यांनी फिर्यादी व तिच्या मैत्रिणींचा पाठलाग करून त्यांच्यासोबत लज्जास्पद कृत्य केले. यातील पियुष मोरे माजी नगरसेवक आहेत. तसेच त्यांनी या मुलीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला. दरम्यान या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात सदर मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण पोक्सो कायद्याअंतर्गत अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई, सचिन पालवे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील हे करत आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.